नमस्ते मुलांनो, आज आपण गणिताचं परिमेय संख्या व त्यावरील क्रिया हा टॉपिक घेणार आहोत. आता परिमेय संख्या म्हणजे काय ते बघण्यापूर्वी आपण काय करूया, मागच्या वेळी जे शिकलोय की नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, ते तुम्हाला आठवतंय का बघा बरं. नैसर्गिक संख्या म्हणजे काय हां आठवतंय. आता इथे मी तयार केले की नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या असतात, 1 2 3 डॅश 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 अनंतापर्यंत. हां तर पूर्ण संख्या कोणत्या असतात, ज्यांची सुरुवात शून्यापासून होते, म्हणजे 0 1 2 3 म्हणजे शून्य आणि नैसर्गिक संख्या मिळून पूर्णांक संख्या होतात. म्हणून मी गोल कसा काढलाय बघा, की नैसर्गिक संख्यांचा एक गोल काढलाय आणि पूर्णांक संख्यांचा गोल नैसर्गिक संख्यांच्या गोलाला मिळवलाय. म्हणजे काय की पूर्णांक संख्या म्हणजे शून्य आणि नैसर्गिक संख्या 1 2 3 4 अनंतापर्यंत म्हणजे पूर्ण संख्या. आणि पूर्णांक संख्या म्हणजे काय तर -1 -2 -3 अशा अनंतापर्यंत, 0 आणि 1 2 3 अशा अनंतापर्यंत. म्हणजे शून्य पण आहे, त्याच्यात ऋण संख्या पण आहेत, धनसंख्या पण आहेत, त्यांना म्हणतात पूर्णांक संख्या. आणि परिमेय संख्या म्हणजे ह्या सगळ्या संख्या प्लस त्याच्यामध्ये अंश छेद रूपामध्ये लिहिलेल्या अपूर्णांक संख्या पण असतात, त्याला म्हणतात परिमेय संख्या. त्याच्यातही त्या धन पण असतात, ऋण पण असतात, तर त्यांना सगळ्यांना म्हणतात, ह्या सगळ्यांना म्हणतात परिमेय संख्या. आता आपल्याला काय करायचं आहे, या परिमेय संख्यांवरील क्रिया करायच्या. क्रिया म्हणजे काय तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार म्हणजे क्रिया. तर पहिलं आपण बघणार आहोत एक उदाहरण की 5/7 अधिक 5/7 अधिक 9/11 यांची आपल्याला बेरीज करायची. मग यांची बेरीज करायची म्हणजे काय करायला लागेल तर दोघांचा छेद सारखा नाही आहे, मग आपल्याला आधी छेद सारखा करावा लागेल. मग छेद सारखा केल्यानंतर छेद सारखा करण्यासाठी काय करायला लागेल, याला 11ने गुणलं आणि याला 7ने गुणलं तर दोघांचं 77 77 येणार, म्हणजे छेद सारखा येईल. पण मग जेव्हा छेदस्थानी गुणतो तेव्हा आपल्याला अंशस्थानी पण गुणावं लागतं. म्हणून 5 × 11 छेद 7 × 11 आणि अधिक 9 × 7 आणि 11 × 7. मग हा गुणाकार केल्यानंतर आलं 55/77 अधिक 63/77. मग दोन्ही छेद सेम आले म्हणून तो एकच वेळा मांडलं. 55 अधिक 63 बरोबर 118/77. हे झालं उत्तर 118/77. आता समजा दुसरं उदाहरण त्यांनी दिलं की 2.1/7 अधिक 3.8/14. आता ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे. मग जेव्हा आपल्याला अशी बेरीज करायची असते तेव्हा काय करावं लागतं तर दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायला लागतं. मग अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करताना कसं करतात तर छेद गुणिले जी पूर्णांक संख्या आहे ती अधिक त्याची बाकी जी आहे ती, म्हणून 2 × 7 अधिक 1 छेदस्थानी 7, इथे 3 × 14 अधिक 8 छेदस्थानी 14. मग यांचं हे सोडवून घेतलं, 7 दुणे 14 अधिक 1 14 त्रिक 42 अधिक 8 आणि मग हे आलं 15/7 अधिक 50/14. मग आता इथे 7 आहे, इथे 14 आहे, म्हणजे छेद सेम नाही आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, छेद सारखे करावे लागतील. मग छेद सारखे करायचे म्हणजे काय करायला लागेल, इथे 7 आहे आणि इथे 14 आहे. मग इथे 14 येण्यासाठी जर आपण 2ने गुणलं तर इथे 14 येतील. म्हणून मग काय करायचं आहे, 15 × 2 7 × 2 अधिक 50/14. मग 30/14 अधिक 50/14. मग यांची बेरीज केली, 30 आणि 50 झाले 80/14. आता 80/14 हे जे काय आहे या दोन्ही समसंख्या आहे, त्यामुळे याला आणि आपल्याला संक्षिप्त म्हणजे छोटं रूप देता येऊ शकतं, म्हणून संक्षिप्त रूप देऊ. आणि त्यासाठी काय केलं, ह्या दोन्ही संख्यांना 2ने भागलं. मग 2ने भागल्यामुळे 14ला 2ने भागलं मग 7 आले, 80ला 2ने भागलं 40 आले, म्हणून 40/7 हे त्याचं उत्तर झालं. आता पुढचं आहे गुणाकार व्यस्त. मागच्या वर्षी आपण शिकलो आहे गुणाकार व्यस्त म्हणजे काय. मागच्या वर्षी आपण शिकलो आहे की गुणाकार व्यस्त म्हणजे काय. उदाहरणार्थ 5/6 आणि 6/5. म्हणजे हे जे आहे 5/6 ते उलटं लिहिलं, 6/5, 5/6 6/5 हे काय आहे परस्परांचे गुणाकार व्यस्त.
तर तुम्ही एक वाक्य नीट लक्षात ठेवायचं की गुणाकार व्यस्त संख्यांचा गुणाकार हा नेहमी 1 असतो. म्हणजे हे वाक्य लक्षात ठेवण्यासाठी लक्षात का ठेवायचं, तर हे महत्त्वाचं वाक्य आहे. आणि जेव्हा परीक्षेमध्ये तुम्हाला गाळलेली जागा भरा, चुकी बरोबर, जोड्या लावा, याच्यासाठी तुम्हाला ह्या वाक्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, कारण आपण प्रत्येक गुणाकार व्यस्त जर घेतला तरी आपल्याला ते उत्तर एकच येतं. उदाहरणार्थ 5/6 गुणिले 6/5, 6 गेला 6 गेला, 5 गेला 5 गेला 1. म्हणजे 5ने 5ला भागलं, 6ने 6ला भागलं, 1 आलं. किंवा आपण ऋण संख्या घेतल्या, -7/2 गुणिले -2/7, म्हणजे हे सुद्धा काय आहे, वजा चिन्ह जरी असेल तरीसुद्धा हे सुद्धा काय आहेत, तर गुणाकार व्यस्त आहे. मग त्यांचासुद्धा गुणाकार किती येतो, 1, कारण वजा गुणिले वजा आहे म्हटल्यावरती 1 येतो. पण जर वजा 11/9 असेल आणि दुसरी संख्या 9/11 असेल तर हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत का, तर नाहीत. हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त नाहीत. परीक्षेमध्ये चूक की बरोबरमध्ये असं वाक्य टाकू शकतात. इथे कोणतीही संख्या असेल, याच संख्या असतील असं नाही, कोणतीही संख्या असू शकते की एक धनसंख्या एक ऋणसंख्या, म्हणजे एक धन अपूर्णांक एक ऋण अपूर्णांक दिला आणि ह्या दोन्ही एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत का, तर ते चेक करण्यासाठी आपण त्यांचा गुणाकार 1 येतो का, उत्तर 1 येतं का ते बघायचं. जर उत्तर 1 येत नसेल तर ते गुणाकार व्यस्त नाही. जर गुणाकार व्यस्तांचा गुणाकार 1 असतो, त्यामुळे जर गुणाकार 1 आला तर ते गुणाकार व्यस्त आहेत आणि गुणाकार 1 नाही आला तर ते गुणाकार व्यस्त नाहीत. मग -11/9 गुणिले 9/11 यांचा गुणाकार केला तर 9×1=9, 9×1=9, 11×1=11, 11×1=11. पण इथे वजा चिन्ह आहे, त्यामुळे इथे वजा चिन्ह येणार, म्हणजे उत्तर येतं -1. त्यामुळे -11/9 आणि 9/11 हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त नाही आहेत. आलं लक्षात. आता पुढे आपल्याला काय बघायचं आहे की नैसर्गिक संख्या हे कोणत्या कोणत्या नैसर्गिक संख्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार किंवा पूर्णांक संख्या किंवा परिमेय संख्या ह्याचं समाधान होतं का. म्हणजे ह्या नैसर्गिक संख्या जर घेतल्या कोणत्याही 2 नैसर्गिक संख्या, तर त्यांची बेरीज करू शकतो का, करू शकतो. त्यांचा गुणाकार करू शकतो का, करू शकतो. त्यांची वजाबाकी करू शकतो का, आणि त्यांची म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जेव्हा आपण नैसर्गिक संख्या घेतले तर त्यांची बेरीज केली, उत्तर पण नैसर्गिक संख्याच आलं पाहिजे. वजाबाकी केली, उत्तर पण नैसर्गिक संख्या आलं पाहिजे. गुणाकार केला ते पण उत्तर नैसर्गिक संख्या आलं पाहिजे. भागाकार केला ते पण नैसर्गिक. असं येतं का, असं येत असेल तर ते समाधान होतं, नसेल तर नाही. तर हा चार्ट त्यांनी सांगितला आहे की हा पूर्ण करा. कसा पूर्ण करा, तर नैसर्गिक संख्येचं बेरीज करता येते का, येते. कारण समजा तुम्ही 3+5 घेतले तर 8 होतात, 9+10 घेतले तर 19 होतात. म्हणजे कोणत्याही 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच येते. आता इथे त्यांनी एक उदाहरण दिले, 7 - 10. तर नुसतं चिन्ह न बघता आपण जर बघितलं, 7 ही नैसर्गिक संख्या आहे, 10 ही नैसर्गिक संख्या आहे. पण इथे उदाहरण काय दिलं आहे की 7 - 10 आणि उत्तर आलं आहे -3. पण मग -3 ही नैसर्गिक संख्या आहे का, तर आपण इकडे जो हे बघितला चार्ट, त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्यांमध्ये काय दिलं आहे, 1, 2, 3, 4 अशा अनंतापर्यंत. मग -3 त्याच्यात येतं आहे का, नाही येते. म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे वजाबाकीचं समाधान करू शकत नाही, म्हणून हे चूक आहे. गुणाकार, तर कोणत्याही 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्याच येतं, त्यामुळे ते बरोबर. भागाकार, आता इथे 3 पण नैसर्गिक संख्या आहे आणि 5 पण नैसर्गिक संख्या आहे. 3ला 5ने भागायचं, 3/5, त्याचा भागाकार येतो 0.6. मग हे 0.6 म्हणजे दशांश चिन्ह आहे. पण नैसर्गिक संख्यांमध्ये म्हणजे नैसर्गिक संख्या दशांश रूपात येतात का, नाही येत. म्हणजे भागाकाराचं समाधान होऊ शकत नाही, म्हणून हे दोन्ही नैसर्गिक संख्यांसाठी नाही. तसं पूर्णांक संख्यांची बेरीज करता येऊ शकते, वजाबाकी करता येऊ शकते. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये 0, 1, 2, 3, 4 आहेत. इथे आपण जसं लिहिलेलं आहे पूर्णांक संख्या, आणि म्हणजे त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या पण आहे, पूर्ण संख्या पण आहे आणि वजा म्हणजे ऋण संख्या पण आहे. त्यामुळे
पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार या तिन्ही याला ते सॅटिस्फाय करू शकतात, फक्त भागाकाराला करू शकत नाही, कारण भागाकाराचं उत्तर दशांश रूपात सुद्धा येऊ शकतं. तसं परिमेय संख्यांचं परिमेय संख्यांमध्ये आपण जे बघितलं तर या सगळ्या संख्या परिमेय संख्यांमध्ये येतात. त्यामुळे परिमेय संख्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चारही प्रकारांमध्ये सॅटिस्फाय होऊ शकतात असं आहे. त्याच्यावरनं ते जे काही चार्ट आपण हे केला बघितला त्याच्यावरनं हे इथे दिले की नैसर्गिक संख्या समूह हा बेरीज आणि गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे, पण वजाबाकी आणि भागाकार या क्रियांसाठी पुरेसा नाही. म्हणजे दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी आणि भागाकार नैसर्गिक संख्याच असेल असं नाही. जे आपण बघितलं की वजा उत्तर आलं तर ते नैसर्गिक संख्या नाही आहे, ऋण संख्या असेल तर, किंवा दशांश रूपात भागाकाराचं उत्तर आलं तर ते पण नैसर्गिक संख्या नाही आहे. त्यामुळे ते नैसर्गिक संख्या नसते, म्हणून मग ती या क्रियांसाठी पुरेसा नाही आहे. पूर्णांक संख्या बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे, पण भागाकार क्रियेसाठी पुरेसा नाही आहे. तर परिमेय संख्या हा समूह हा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सर्व क्रियांसाठी पुरेसा आहे. मात्र शून्याने भागता येत नाही, म्हणजे कोणतीही संख्या त्याला भागिले शून्य असं करता येत नाही. म्हणजे समजा तुम्ही m/n घेतला आणि m ही कोणती पण संख्या आणि n ही शून्य आहे, तर तसं करता येत नाही. तसं करता येत नाही. आता इथे खाली सराव संच दिलं आहे, त्याच्यामध्ये परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि गुणाकार व्यस्त लिहा भागाकार करा हे दिलेलं आहे. हे अतिशय सोपे, जे आत्ता मी तुम्हाला उदाहरणं 1-2 सोडवून दाखवली त्याच पद्धतीने हे करायचं आहे. आणि जे तुम्हाला नाही सोडवता आले तर मला व्हॉट्सअपला टाका, मी तुम्हाला सोडवून दाखवेल. आता पुढे जे दिलं आहे एक उदाहरण की परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या शोधू. आता परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या म्हणजे काय, तर एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगते की समजा आपल्याला 5/6च्या दरम्यान किती परिमेय संख्या आहेत ते काढायचं असेल तर मी इथलं नाही सांगत आहे, मी फक्त तोंडी तुम्हाला सांगते की आता ह्या दोघांमध्ये किती संख्या आहेत हे काढायचं असेल तर आधी यांनी जो 11/20 दिला आहे हा त्याचा निम्मा भाग केला आहे. पण एक मिनिट मी तुम्हाला एक उदाहरण काढून दाखवते की समजा ही संख्या रेषा आहे, इथे 0, इथे -1 -2 काय असेल ते 1 2 3 असे जे आहे. आता समजा मला 3/4 आणि काय 5/4 असे हे आहे. तर या संख्यांच्या दरम्यानच्या संख्या काढायच्या आहेत. तर -3 घेऊ आपण, -3/4 आणि 5/4. आता 5/4 करायचं तर आपल्याला समजा आपलं -3/4, तर ही जी आहे ही जी संख्या आहे 0 ते 1 त्याच्या दरम्यान आपल्याला हे करण्यासाठी काय करावं लागेल, 4 भाग करायला लागतील, कारण हे किती आहे 4 आहेत, म्हणून 4 भाग केले म्हणजे -1/4 -2/4 -3/4 आणि याचे समान 4 भाग केले आणि -4/4 म्हणजे -1. आलं लक्षात. म्हणजे इथे काय येणार 1 -3/4 -2/4 आणि -1/4 असे हे इथून इथपर्यंत भाग केले, बरोबर. आणि इथे जर आपण काय केलं ही धनसंख्या याचं पण 1 2 3 4 भाग केले तर वजा. आता परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला सहज एक रेषा काढून दाखवते आणि त्याच्यामध्ये काय आहे ते मला तुम्ही सांगायचं आहे. ही नैसर्गिक संख्या रेषा काढली आहे मी, 0 1 2 मध्ये डॅश डॅश आणि 7 8 9. तर मध्ये 2 आणि 7 याच्या दरम्यान कोणकोणत्या संख्या येतात, 2 आणि 7 ह्या काय आहे नैसर्गिक संख्या. मग कोणत्या नैसर्गिक संख्या येतात त्याच्या दरम्यान,
तर 3, 4, 5, 6 इथे काय येणार 3, 4, 5 आणि 6 हे काय आहे त्याच्या दरम्यानच्या संख्या 2 आणि 7च्या दरम्यानच्या संख्या. आता इथे -5 आणि 3 ह्या काय आहे पूर्णांक संख्या. मग यांच्या दरम्यान म्हणजे काय मध्ये या दोघांच्या मध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात. इथे येणार -4 -3 -2 -1 0 1 2 एवढ्या सगळ्या ज्या आहेत त्या आहेत पूर्णांक संख्या ज्या -5 आणि 3च्या दरम्यान आहे. आता पुढचा प्रश्न आहे -3/4 आणि 5/4 यांच्या दरम्यान कोणत्या संख्या येतात. तर आता यांच्या दरम्यान कोणत्या संख्या येतात हे बघण्यासाठी आपल्याला काय काढायला लागेल संख्यारेषा काढली. आता संख्यारेषा काढून घेतली त्याच्यामध्ये इकडे ऋण संख्या आहे तिकडे धन संख्या आहेत. आता इथे ही 0 आहे समजा. जर आपल्याला 1/4 ही संख्या हवी असेल तर काय करायला लागेल 0 ते 1 याच्या दरम्यानचे जे जागा आहे संख्या रेषेवरची तिथे आपल्याला 4 भाग करून घ्यावे लागतील आणि त्याला नंबर द्यावा लागेल. इथे समजा 0पासून आपण उजवीकडे घेतलं तर 1/2 2/3 3/4 4/4 म्हणजे 1 आणि पुढे इथे 5/4 6/4 7/4 5/4 6/4 7/4 आणि 8/4 म्हणजे 2 असं इकडे पण मांडून घ्यावं लागेल. आता जागा कमी आहे त्यामुळे मी इकडे खाली मांडलेलं आहे. तसंच ऋण संख्यांसाठी 0 ते -1च्या दरम्यान -1/2 -2/4 -3/4 असं मांडत जावं लागेल. मग याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की आता इथे -3/4 इकडे येणार ना -1 2 3 -1/4 -2/4 -3/4. मग इथे काय विचारले की -3/4 आणि 5/4 यांच्या दरम्यान म्हणजे इथे मी तुम्हाला सांगते बघा हा जो 0 आहे इकडे -1/4 -2/4 -3/4 ही संख्या. तर इथून आपल्याला काय करायचं इकडे इथे धनसंख्या 1/4 2/4 3/4 4/4 हा 4/4 म्हणजे 1 आणि 5/4 अशा ह्या संख्या आल्या. तर मग -3/4 आणि 5/4 याच्या दरम्यान कोणत्या संख्या आहेत तर -2/4 -1/4 0. मग इथे आपण लिहू शकतो की -1/4 -2/4 0 सॉरी हे इकडे लिहायला लागेल आपल्याला असा क्रम असतो ना -2/4 -1/4 0 1/4 2/4 3/4 आणि 4/4 ह्या सगळ्या झाल्या या दोघांच्या दरम्यानच्या संख्या. आता तुम्ही म्हणाल की एवढ्याच संख्या येतात का याच्या दरम्यान तर नाही. याच्या दरम्यान आणखी संख्या येऊ शकतात. कसं तर जसं आपण 0 ते 1 किंवा 0 ते -1 ह्याच्यामध्ये 4 भाग पाडले की नाही तर तशा 2 भागांमध्ये आणि भाग पाडता येऊ शकतात. म्हणजे समजा ह्या दोघांचा मी इथे भाग पाडले तर जे 2 भाग पाडलेले असेल तर याच्यामध्ये पण बारीक बारीक भाग पाडता येतात त्याच्यामध्ये पण येतात त्याच्यामध्ये पण येतात अशा पद्धतीने ते भाग पाडता येऊ शकतात. मग त्याच्यासाठी काय करायचं आता समजा आपल्याला 3/4 आणि 5/4 याच्या दरम्यानच्या संख्या आपण काढल्या तर यांचे सममूल्य पूर्णांक बघितले. 3/4चा सममूल्य अपूर्णांक आहे -6/8 आणि 5/4चा आहे 10/8. तर हे जे काय आहे 6/8 किंवा 10/8 हे काय आहेत हे याच्या दरम्यानच्या आणखी संख्या आहेत. म्हणजे -6/8 -5/8 किंवा -4/8 किंवा 9/8 10/8 हे काय आहे तर 3/4 आणि 5/4च्या दरम्यानच्या आणखी संख्या आहेत. आणि या क्रमाने म्हणजे -6/8 ही ह्याच्यापेक्षा लहान आहे लेस दॅन -6/8 ही 5/8 पेक्षा लहान आहे. -5/8 ही -4/8 पेक्षा लहान आहे. तसंच 9/8 ही 10/8 पेक्षा लहान आहे. 11/8 ही 10/8 पेक्षा लहान आहे. 10/8 ही 11/8 पेक्षा लहान आहे. तर
अशा पद्धतीने हा क्रम येत जातो. तसंच पुढे अजून त्याचे बारीक बारीक भाग केले तर आपल्याला अजून त्याचे सममूल्य अपूर्णांक मिळतील आणि आणखी संख्या मिळू शकतात त्याच्या दरम्यानच्या. म्हणजे दरम्यान म्हणजे काय, त्याच्यामध्ये. म्हणजे समजा आता मी असा हात ठेवला, याच्या दरम्यान ही जागा आहे, मी असा ठेवला, इथे जागा आहे, इथे जागा आहे, इथे जागा आहे. म्हणजे बारीक 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 संख्या त्या संख्या रेषेवरती काढता येऊ शकतात. म्हणजे त्या दरम्यान आणखी त्याचे भाग पाडत गेलो तर आणखी छोटे छोटे अंक म्हणजे कमी किमतीचे अंक त्याच्यात मिळू शकतात की ज्याचा छेदस्थानचा अंक मोठा असतो. जेवढा मोठा छेदस्थानचा अंक तेवढा तो त्याचे भाग पडू शकतात. म्हणजे हे इथे दिलेलं आहे ते. हां, दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या, जे मी तुम्हाला म्हणते की नाही, याच्या दरम्यान आणखी आहेत, याच्या दरम्यान आणखी, याच्या दरम्यान आणखी. म्हणजे बारीक 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 त्याचे भाग पाडून आपल्याला त्याच्या दरम्यान आणखी संख्या शोधता येतात. कशा शोधता येतात तर त्या संख्यांचा सममूल्य अपूर्णांक, त्या संख्यांचा दुसरा सममूल्य अपूर्णांक. म्हणजे सममूल्य अपूर्णांक शोधत शोधत आपल्याला दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असलेल्या असंख्य परिमेय संख्या शोधता येतात. तर आपण असं वाक्य देऊ शकत नाही की कोणत्या अमुक अमुक ही संख्या किंवा वजा 3.4 आणि वजा 3/4 आणि 5/4 याच्या दरम्यान दोनच संख्या येतात किंवा काय, असं नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? कारण कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. जसं नैसर्गिक संख्यांचं आपण इथे उदाहरण बघितलं की संख्या जर दिली आहे 2 आणि 7 तर त्याच्या दरम्यान एवढ्याच नैसर्गिक संख्या येतात. किंवा पूर्णांक संख्या दिले -5 आणि 3 तर त्याच्या दरम्यान एवढ्याच परिमेय संख्या येतात. पण ही संख्या आणि ही संख्या जे दिलेली आहे -3/4 आणि 5/4 तर याच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या येतात. एवढ्याच येतात असं नाही. आता आपण एवढ्या ह्या संख्या रेषेवर काढल्या पण एवढ्याच येतात असं नाही. तर असंख्य संख्या या दोन संख्यांच्या दरम्यान येतात. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये वाक्य येऊ शकतं, दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात. खाली उत्तर असू शकतं असंख्य, 2, 4, 10. म्हणजे मग तुम्ही कोणतं उत्तरला टिक करणार? तर असंख्य. आलं लक्षात? म्हणजे मी सध्या जी टेस्ट घेते की नाही त्या टेस्टमध्ये असा प्रश्न टाकता येऊ शकतो की दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात. मग त्याला 4 ऑप्शन दिले. 4 ऑप्शनमध्ये 1, 2 असंख्य किंवा 10. मग तुम्ही कोणतं टिक करणार? तर असंख्याला बरोबर करायचं. आलं लक्षात? आता त्याच्यावर आधारित त्यांनी फक्त खाली दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहायला सांगितल्या. जरी संख्या असंख्य असतात तरी आपण कोणत्याही 3 लिहू शकतो. तर ते उदाहरण संग्रह तो सोडवायचा आहे. नंतर पुढचं आहे परिमेय संख्यांचे दशांश रूप. आता परिमेय संख्यांचे दशांश रूप म्हणजे काय? तर याच्यावर लिहिण्यापेक्षा इथेच घेते. 7/4 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा त्यांनी सांगितलं आहे. तर 7/4 याचा अर्थ काय की 4ने 7ला भागायचं. बरोबर? 4ने 7ला भागायचं. इथे भागाकार दिलेला आहे, 4ने 7ला भागायचं. आणि दशांश चिन्हाच्या पुढे किती पण शून्य आपण देऊ शकतो. किती पण शून्य देऊ शकतो. दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती पण आपण शून्य दिलेत, म्हणजे पूर्ण संख्या असेल आणि त्याच्यानंतर दशांश चिन्ह घेतलं असेल तर त्याच्या उजवीकडे किती पण शून्य देऊ शकतो. तर 4ने 7ला भागायचं. मग 1ने भाग दिला, उरले बाकी 3. वरचा शून्य घेतला, इथे दशांश चिन्ह आहे म्हणून इथे दशांश चिन्ह दिलं भागाकारात आपण. मग 30, 7 चोक 28. पुन्हा 2 उरले, पुन्हा 1 शून्य घेतला, भाग दिला, दशांश चिन्ह दिलं आहे आणि 1 दशांश चिन्ह 1.75. तर हे झालं 7/4चं उत्तर. म्हणजे काय इथे लिहिलं नाही आहे त्यांनी. 7/4 बरोबर किती झालं? 1.75 असं सुद्धा त्याचं वाचन आपण करू शकतो किंवा 1.75 असं पण आपण
लिहू शकतो. आता हा दुसरं उदाहरण जे दिलं आहे 2.1/5. आता हे जे उदाहरण आहे हे आपण 2-3 प्रकारांनी सोडवू शकतो. त्याच्यामध्ये हा पूर्णांक आहे ना, 2.1/5 आहे, म्हणजे हा पूर्ण अंक आहे. मग फक्त ह्याचा भागाकार करून मग तो जो भागाकार येईल तो याच्यामध्ये मिळवायचा, म्हणजे सुद्धा त्याचं उत्तर होतं. किंवा ह्याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घेतलं हे असं की 5 × 2 + 1 म्हणजे 5 × 10 + 1 11/5. मग ह्याचं भागाकार केला तरी ते उत्तर हे उत्तर सेम येणार. किंवा मग तिसरं एक आणखी दिलेलं आहे त्यांनी, ते पण सांगते. तर पहिलं काय दिलं आहे, 1/5चे दशांश रूप काढून घेऊया. 1/5 म्हणजे काय, 5ने 1ला भागायचं. मग हा भागाकार केला, उत्तर आलं आहे 0.02 म्हणजे 1/5 बरोबर 0.2. नंतर हा जो भागाकार केला 11/5, याचं रूप बदललं, 2.1/5 त्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केले 11/5. मग त्याला भागलं, 5ने 11ला भागलं, तर ते उत्तर आलं आहे 2.2. मग याचा अर्थ काय होतो आहे की हे जे आहे इथे 1 मिनिट वहीवर करून आपण काय केलं आधी 2.1/5, हो की नाही, त्याचं ह्याचं रूप काढून घेतलं आहे की 5ने 1ला भागलं, तर इथे दशांशानंतर 0 दिलं, 5 0 0 आणि मग नंतर 10 घेतले, 5 × 10 म्हणजेच काय झालं 1/5 बरोबर 0.2 हे उत्तर आलं. बरोबर. म्हणजेच काय 2.1/5 याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो हा 2 पूर्ण अधिक हा 0.2 बरोबर होतो 2.2. आलं लक्षात. आणि दुसरं 2.1/5 याचाच अर्थ होतो 5 × 10 5 × 2 + 1/5 बरोबर 11/5. बरोबर. आता ह्याचं काढलं आहे म्हणजे ह्याचा भागाकार करायचा म्हणजे 5ने 11ला भागायचं, 5 × 10 1 उरला, दशांश चिन्ह दिलं, वरून 0 घेतला, 5 × 10 म्हणजेच काय झालं 11/5 बरोबर 2/2. म्हणजे हे उत्तर आणि हे उत्तर सेम आलं, हे उत्तर आणि हे उत्तर सेम आलं. आलं लक्षात. आता तिसरी पद्धत त्यांनी जी दिलेली आहे ती 11/5 तिसरी पद्धत, की हे जे आहे याचं उत्तर इतकंच आलं पाहिजे. मग कसं येणार, तर हा 5 आहे, मग जर 5ला कितीने गुणल्यानंतर तिथे 10 किंवा 10च्या पटीत म्हणजे 10 किंवा 10 100 1000 असं येणार आहे. तर 5ला आपण 2ने गुणलं, 5 × 2, तर काय येणार, वरती पण जर आपण छेदाला 2ने गुणलं तर अंशाला पण गुणावं लागतं, म्हणून 11चं येणार 22 आणि इथे 10. हे आपण मागे शिकलो होतो, मागच्या वर्षी शिकलेलो आहे की जेव्हा दशांश अपूर्णांकांचं आपण हे रूप दशांश रूपात लिहायचं असतं तेव्हा काय करतो की छेदस्थानी जी संख्या असेल 10 असेल 100 असेल किंवा 1000 असेल, म्हणजे एकावर किती शून्य आहे तितके शून्य उजवीकडून संख्या मोजायची आणि दशांश चिन्ह द्यायचं. आता हे 22 आहे, 22 लिहून घेतले, इथे किती शून्य आहे, 1 शून्य, म्हणून एक संख्या सोडली आणि दशांश चिन्ह दिलं. मग ह्याचं उत्तर हे उत्तर सेम. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने दशांश रूपात आपण ही संख्या काय झाली, ही अपूर्णांकाची संख्या दशांश रूपात आपण लिहिली भागाकार करून. आलं लक्षात. तर इथे आपण जेव्हा जेव्हा भागाकार केला तेव्हा प्रत्येक वेळी 0 0 बाकी आलेली आहे आणि भागाकार पूर्ण झालेला आहे. म्हणजे याला म्हणतात खंडित दशांश रूप. काय म्हणतात, याला म्हणतात खंडित दशांश रूप. खंडित दशांश रूप म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला अपूर्णांक संख्यांचा भागाकार करताना जेव्हा छेदाने अंशाला भागतो आपण, तेव्हा छेदाने अंशाला भागल्यावर बाकी जर 0 येते आणि भागाकार पूर्ण होतो तेव्हा त्याला खंडित दशांश रूप असं म्हणतात. आणि दुसरं पुढचं आहे की जे अखंडित आहे.
आता समजा उदाहरण दिलंय तुम्हाला 5/3 दशांश रूपात लिहा. काय सांगितलंय? दशांश रूपात लिहा. 5/3. आता हे 5/3 दशांश रूपात लिहायचं म्हणजे याचं असं यायला पाहिजे. इथे दशांश चिन्ह, इथे काय संख्या आहे ते. पण मग कसं येणार? तर 3ने 5ला भागायचं. मग आता 3ने 5ला भागायचं आहे तर 3 एके 3, बरोबर. इथे उरतात 2. मग दशांश चिन्ह द्यायचं. ते 0 0 0 पुढे तुम्ही किती पण घेऊ शकतात दशांश चिन्हानंतर. नंतर 3 इथे 2 घेतला, हा 0 खाली घेतला. 3 सक 18. किती उरले? 2 उरले. पुन्हा 0 घेतला, पुन्हा 3 सक 18. पुन्हा 2 उरले, पुन्हा 0 घेतला, पुन्हा 3 सक 18. प्रत्येक वेळी काय होतं आहे? 2 बाकी उरते, 0 घेतो, 2 बाकी उरते, 0 घेतो आणि इथे 6 6 6 6 वाढत जातो. मग काय येणार? 5/3 बरोबर 1.666 डॅश डॅश डॅश. मग काय करायचं? या पहिल्या 6वरच बारीकसा टिंब द्यायचा. बारीकसा टिंब द्यायचा तर त्याला म्हणतात अवर्ती. काय म्हणतात? संख्येचं दशांश रूप कसं आहे? अवर्ती दशांश. अवर्ती. अवर्ती म्हणजे काय? अवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणार. की 6 ही संख्या आपण असं किती पण वेळा करत गेलो तरी 6 6 6 6 हे पुन्हा 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 येणार आहे. तर त्याला म्हणतात अवर्ती संख्या. सॉरी, संख्यांचे दशांश रूप कसं आहे? अवर्ती आहे. आलं लक्षात? आता पुढचं आहे तसं हे इथलं सोडवायचं आहे. पुढचं आहे पदावली सोडवण्याचा नियम. पदावली सोडवण्याचे नियम. आता पहिली गोष्ट, पदावली म्हणजे काय? पदावली म्हणजे काय? तर पदावलीमध्ये बेरीज वजाबाकी, बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या ज्या क्रिया असतात की नाही, त्या क्रिया 2 किंवा 2पेक्षा जास्त एका वेळी येऊ शकतात. काय सांगितलं मी? पदावली सोडवताना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या ज्या क्रिया आहेत त्या 2 किंवा 2पेक्षा जास्त येऊ शकतात. त्याला पदावली म्हणतात. एकच असेल तर बेरीज करा, एकच असेल वजाबाकी करा, तर त्याला पदावली नाही म्हणत. तर पदावलीमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त क्रिया येतात. तर एक उदाहरण म्हणून मी एक पदावली तुम्हाला सोडवून दाखवते. उदाहरणार्थ 40 गुणिले 10 भागिले 5 अधिक 17. आता जर हे गणित आहे, हे गणित वेगवेगळ्या पद्धतीने सोडवलं जाईल. म्हणजे कसं? तर कोणी आधी गुणाकार केला, मग भागाकार केला, बेरीज केली. तर ह्याच्यामध्ये कसं असतं? काही नियम ठरलेले असतात. काही नियम ठरलेले असतात. काही जण काय करणार? या दोघांची बेरीज करून मग भागाकार करणार, काही जण भागाकार करून मग गुणाकार. म्हणजे उलटं सुलटं कसंही केलं तर उत्तर सारखं येणार नाही. मग ह्या उदाहरणाचं उत्तर सगळ्यांचं सारखं आलं पाहिजे, त्यासाठी पदावलीला काही नियम ठरवलेले असतात. तर त्याच्यात पहिलं काय आहे की गुणाकार आणि भागाकार असतील. गुणाकार भागाकार सॉरी भागाकार आधी करायचे. म्हणजे जर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या 4पैकी समजा बेरीज आहे आणि गुणाकार भागाकार आहे, तर गुणाकार भागाकार ज्या क्रमाने असतील ना त्या क्रमाने ते आधी करायचे. ते नियम इथे दिलेले आहे बघा. राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे. आता हे नियम आहेत ना, हे तुम्ही वाचून नीट लक्षात ठेवायचे. डावीकडून उजवीकडे म्हणजे आपण लिहायला कसं डावीकडून उजवीकडे सुरुवात करतो. मग इकडनं इकडे जाताना पहिले आता समजा हे उदाहरण आहे 40 गुणिले 10 भागिले 5 अधिक 17. तर याच्यात आधी गुणाकार आहे, मग आधी गुणाकार करायचा, नंतर भागाकार आहे, मग भागाकार करायचा, मग बेरीज आहे, मग बेरीज करायची. तसं यांनी इथे सोडवून दाखवलेलं आहे. जे मी इथे उदाहरण घेतलं आहे 40 गुणिले 10 भागिले 5 अधिक 17.
तर हे कसं येणार, यांचा गुणाकार किती झाला 400 भागिले 5 अधिक 17. आता इथे पण काय आहे, आधी भागाकार आहे मग बेरीज आहे, म्हणून मग काय करायचं, आधी भागाकार करायचं. 4 5 48 5 0 0 आणि अधिक 17. आता हे करून बघायला लागतं कच्चं, कच्चं करून बघायचं आहे आणि मग आता बेरीज करायची. तर ही आली 97. आलं लक्षात. तर इथे जे दिलेले आहे की राशीमध्ये जर अधिक क्रिया असतील तर गुणाकार आणि भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने कराव्या. नंतर बेरीज आणि वजाबाकी डावीकडून उजवीकडे आले असतील त्या क्रमाने कराव्या. आणि कंसात जर जास्त क्रिया असतील तर वरील दोन्ही नियम पाळायचे आणि त्या पद्धतीने त्या करायच्या. ॲक्च्युली हे जे काय आहे पदावलीचे नियम ते मागच्या वर्षी पण आपण थोडंफार शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे ते पण लक्षात ठेवायचं. आणि आता पुन्हा हे वाचा आणि लक्षात ठेवा. आता समजा एक इथे उदाहरण मोठं दिलं आहे, ते मी एक तुम्हाला सोडवून दाखवते. मोठं म्हणजे त्याच्यामध्ये जास्त कंस दिले. आपण कंस वेगवेगळे प्रकारचे गणितामध्ये येतात. तर साधा कंस असतो, नंतर चौकोनी कंस असतो आणि महिरपी कंस असतो. कोणते असतात कंस कोणते असतात, साधा असतो, नंतर चौकोनी कंस असतो आणि महिरपी. मग साधा म्हणजे काय, तर असं केलेलं असतं. चौकोनी म्हणजे काय, असं केलेलं असतं. आणि महिरपी म्हणजे काय, तर असा 5 सारखा आकडा काढलेला असतो, याला म्हणतात कंस. मग असे कंस असले तर ते सुद्धा ते नियम पाळूनच करायचं की डावीकडून उजवीकडे आधी गुणाकार असेल. सगळ्यात महत्त्वाचं जे उदाहरण दिलं आहे त्याच्यामध्ये आधी सगळ्यात आतला कंस सोडवायचा, मग बाहेर सोडवत यायचं सगळ्यात आतला. आता उदाहरणार्थ यांनी दिलं आहे 2 गुणिले कंसात आहे 25 गुणिले महिरपी कंस आहे, त्याच्यात कंस आहे 113 वजा 9 अधिक 4 कंसामध्ये 4 भागिले 2 गुणिले 13 कंस पूर्ण, चौकोनी कंस पूर्ण, महिरपी कंस पूर्ण, असं दिलेलं. आता इथे काय करायला लागेल आपल्याला, तर इथे आधी आपल्याला हे सोडवायचं कंस, आतले कंस. हा कंस इथून सुरू झालेला आहे पण आपल्याला हे नाही सोडवायचं, आधी तर आतले कंस सोडवायचे. मग हे दोन्ही जे आतले कंस आहे त्याच्यातला आधी हा कंस सोडवूया आपण. तर 2 गुणिले कंसात आहे 25 गुणिले यांची वजाबाकी, हे महिरपी कंसात वजाबाकी किती येते 113 9 10 11 12 13 104 104. मग अधिक हे ते इकडे भागाकार आहे इकडे गुणाकार आहे, म्हणजे दोन्ही आपल्याला या पायरीला आपण हेच करून घेऊया. आता इथे भागाकार आहे ना, तर आता आधी भागाकार सोडायचा. मग 2 गुणिले कंसात आहे 25 गुणिले 104 अधिक 2 गुणिले 13. आता चौकोनी कंस नाही काढला तरी चालेल, महिरपी कंस. पुढे 2 गुणिले 25 104. आता हा गुणाकार आधी करून घ्यायचा. 13 दुने 26 2 गुणिले 25. आता कंस पुन्हा हा आधी सोडवायला लागणार आहे. तर हा 130. आता हे कंसाच्या बाहेर 25 दिलं पण इथे संख्या म्हणजे इथे काही दिलेलं नाही बरोबर. म्हणजे काय आहे, जेव्हा इथे काही दिलेलं नाही त्याचा अर्थ इथे गुणिले चिन्ह आहे. मग 2 गुणिले कंसात 25 गुणिले 130. आता आपण तो महिरपी कंस पण काढून टाकूया, साधा कंस ठेवूया. 2 गुणिले 25ने 25 त्रिक 75 5 7 25 1 25 आणि 7 32 आणि हा 0 बरोबर. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा.
5 गुणे 10 आहे 4 आणि 1 5 6. आलं लक्षात. म्हणजे आधी आतलं 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 सोडवत मग ते कंस बाहेर काढत 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 यायचं आणि मग सगळ्यात शेवटी हे बाहेरचं सोडवायचं. आलं लक्षात. अशा पद्धतीने जेव्हा मोठी पदावली दिलेली असेल तेव्हा ते सोडवत यायचं. समजलं. तर हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. तुम्ही सराव संच सोडवा आणि जे उदाहरण सोडवता येणार नाही ते मला व्हॉट्सअपला टाका किंवा मीटिंगमध्ये सांगा. मीटिंगमध्ये जरी सांगितलं तरी मी तुम्हाला ते सांगून देईन. ओके.